बातमी जळगावातून आता पाहूयात। शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या आरोपांची बातमी आहे। जळगावच्या अमळनेरमधील शाळांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शालेय कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे। बेकायदेशीरपणे शिक्षकांची भरती, विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचं अनुदान लाटल्याची तक्रार करण्यात आली। साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर त्याची दखल मंत्री अनिल पाटील यांनी घेतली। चौकशी करून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन अनिल पाटलांनी दिलंय। आरोप नेमके काय काय करण्यात आले जाणून घेणार आहोत। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूया। अमळनेरमधील वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा, बेकायदेशीरपणे शिक्षकांची भरती, बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटलं हाही आरोप करण्यात आलाय। संस्था चालक, कर्मचारी तसंच शिक्षकांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येतोय। तो शाळा विकत घेतो, चालवायच्या नावाखाली घेतो आणि अशी बोगस भरती करून आणि सगळं बोगस भरती करून घ्यायची, सगळा पैसा लाटून घ्यायचा आणि मग त्या संस्था चालकाच्या बोगस सह्या मारायच्या आणि त्या संस्था चालकाला सांगायचं माझं सगळं खाल्लं गेलं, तू तुझी शाळा सांभाळ। शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची निवृत्त न्यायाधीश मार्फत याची चौकशी करण्यात यावी आणि जे लोकांनी हे अनुदान लाटलेलं आहे त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सलाख्यामध्ये टाकावं। पुढच्या आठवड्यामध्ये मी प्रत्यक्ष शिक्षण मंत्र्यांकडे जाणार आणि याची चौकशी लावण्यासाठी त्यांना आग्रह करणार। अशा पद्धतीने शासनाला कोणी फसवणारा जर का कोणी एखादा संस्था चालक असेल तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष मी स्वतः शिक्षण मंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलेल।